ट्रॉमा सेंटर तिथे त्या ओपन करतात. परवा दिवशी आम्ही मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स त्यांच्यासोबत तिथे मान्य काही कॉन्सोबत बैठक घेतली होती आणि तिथे त्याने मी विनंती केली तिथे ट्रॉमा सेंटर, पिडियाट्रिक्स आणि कार्डिओलॉजी असे वेगवेगळ्या विभागांचं हॉस्पिटल ते ओपन करत आहेत. कारण पालघर जिल्ह्याची एकंदरीत स्थिती आरोग्याची बघतात आता मालनुट्रिशन कमी होते, परंतु अधिक चांगलं करण्याची गरज आहे. आणि म्हणून डॉक्टर या नात्याने निश्चित माझी ती एक जबाबदारी आहे आणि म्हणून पालघर जिल्हा थोडासा अधिक चांगला झाला पाहिजे, सदृढ झाला पाहिजे या दृष्टिकोनातून पुढील काळात सुद्धा प्रयत्न करावा लागणार आहे. बहुचर्चित असलेलं वाढवण बद्दल आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळे माननीय पंतप्रधान यांनी येऊन त्याचं उद्घाटन केलं होतं, भूमिपूजन केलं होतं आणि त्यामुळे आता या काळात एक त्या निमित्ताने रोजगार निर्मिती हे प्रमुख उद्दिष्ट आहे. अर्थात निश्चितच हा केंद्राचा राज्याचा महत्त्वाची प्रोजेक्ट आहे आणि आता मोठा परिणाम पालघर जिल्ह्यावरच नव्हे तर पुन्हा भारतावर होणार आहे. निश्चितच त्याची इकॉनॉमी वाढणार आहे, रोजगार निर्मिती होणार आहे. काही दुष्परिणाम निश्चित होऊ शकतात, परंतु त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असं काय होऊ शकतो आणि निश्चितच ज्या काय स्थानिकांचे ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या झाल्या पाहिजे किंवा त्यामध्ये अधिक सुसूत्र कशा असली पाहिजे आणि एक समन्वय कशा साधता आला पाहिजे दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून स्थानिकांना सुद्धा त्याच्यामध्ये चांगलं सामावून घेतलं जाईल असं मला वाटतंय. ट्रायबल डिपार्टमेंट सुद्धा आपल्याकडे आता आदिवासी बोर्ड जिल्हा असल्यामुळे जो 7 एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल्स हे मंजूर झाले आहेत. त्याच्यापैकी 2 ठिकाणी मुलांची ऑलरेडी आता स्कूल सुरू झालेली आहे. बाकी ठिकाणी त्याच्या जे बिल्डिंग्स आहेत प्रस्तावित आहेत. त्यामुळे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तेही एकत्र सुरू झाल्यानंतर नामांकित स्कूलची जी योजना आहे ती त्याच्यामध्ये मुलं बाहेरगावी न पाठवतात इंग्लिश मिडियम हे एकलव्य रेसिडेन्स स्कूल हे इंग्लिश मिडियमचं स्कूल असतात. त्यामुळे तिथेच सगळी मुलं सामावून केली जातील या दृष्टिकोनातून प्रयत्न असणार आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये जवळजवळ पंतप्रधान आवास योजना आपण बघितल्या साधारण 70,000च्या वर ही घरकुले मंजूर झाले आहेत आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी सुद्धा पाठपुरावा केला होता, मी सुद्धा पाठपुरावा केला होता आणि त्यामुळे उर्वरित मागील काळामध्ये जे उर्वरित बॅकलॉग होता तो सुद्धा मंजूर करण्यात यश आलं होतं. त्यामुळे मी नरेंद्र पटेल यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. टुरिझममध्ये खूप चांगला स्कोप आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. इतर अनेक विषय जे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने निश्चित मला पुढे न्यायचे त्याचा पाठपुरावा करून इतर दिसण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन तर आहे, सूचना सुद्धा त्या वेळोवेळी देत राहायची आपण विनंती. आणि आता 1 वर्ष झाले अजूनही खूप काम आपल्याला या पालघर जिल्ह्यामध्ये करायचं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं तसं सहकार्य आम्हाला आहेच. बऱ्याच वेळेस जरी काही निगेटिव्ह बातम्या असतात तरी सुद्धा मी त्याचं पॉझिटिव्हली घेतो, कारण ते मी माझ्या दृष्टीने असं समजतो की कुठेतरी कमतरता माझ्यात अजूनही आहे आणि त्याच्यामुळे मला जरा ते अधिक धावण्यासाठी थोडंसं प्रेरणा देतं. त्याच्यामुळे गेल्या वर्षभरात सगळ्या जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रवास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आधी सगळ्या ठिकाणी जाऊन त्या भागातल्या काय काय अडीअडचणी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, समजून घेतोय. अजून खूप अडीअडचणी आहे, खूप ठिकाणी अजून प्रवास करणं बाकी आहे आणि त्यामुळे तरीसुद्धा प्रयत्न आहे की प्रत्येक गाव पाड्यात जाण्याचा हा माझा प्रयत्न असेल आणि त्यामुळे जिथे जिथे अर्थातच खूप साऱ्या समस्या आहेत आणि महत्त्वाचा प्रश्न असा असतो की मी जर केंद्राचा प्रतिनिधी आहे तरी सुद्धा केंद्राचा जो काही फंड्स असतो राज्यामध्ये येतो आणि राज्याच्या ज्या काही योजना असतात त्या प्रत्येकामध्ये केंद्राचा शेअर असतो, पण तो इनडायरेक्टली असतो आणि त्याच्यामुळे डायरेक्टली केंद्र हे आमच्या खासदारांच्या माध्यमातून किंवा डायरेक्टली इम्प्लिमेंट करण्याच्या योजना आहेत त्या अतिशय कमी आहेत, परंतु राज्याला जो भरीव निधी देत असतं आणि राज्य त्याचे इम्प्लिमेंट करत असतं आणि राज्याच्या माध्यमातून त्यामुळे योजना ह्या जास्तीत जास्त इम्प्लिमेंट होत असतात आणि जी वर्किंग पॉवर आहे, अथॉरिटी ही राज्याच्या माध्यमातून ही होत असते. त्याच्यामुळे जरी त्या दृष्टीकोन लिमिटेशन असते तरी सुद्धा काम करण्याच्या दृष्टीकोनातून मला लिमिटेशन आहे असं मला वाटत नाही आणि त्यामुळे
माझा प्रयत्न असाच आहे की जे आपल्या काय पालघर जिल्हा आहे, तसं मी संसदेमध्ये सगळ्यांना सांगत असतो की मागील काळामध्ये थोडासा खूप प्रसिद्ध झाला होता साधू हत्याकांडाच्या दृष्टिकोनातून. कारण पालघर म्हटलं आणि पालघरचं खातं म्हणजे आधी ते तोच विषय काढतात, म्हणजे त्याच्यावर मोठं डिस्कशन झालं होतं संसदेमध्ये आणि त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्याचं एक बदनामी तेव्हा झालेलं. त्यामुळे माझ्यापुढे ते मोठं चॅलेंज आहे की आपल्या जिल्ह्याचं नाव हे खूप असून सुपर्यंत कसं आणणं, ह्यासाठी माझा प्रयत्न असणार.